नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा इंग्लिश मीडियमचा पेपर बघणार आहोत 80 मार्काचा. तर बघा, इथं सर्व सूचना दिलेल्या आहेत. आजपर्यंत जर बघितला तर सर्वात सोपा पेपर आजचा होता. या ठिकाणी बघा, पहिलाच प्रश्न, विभाग पहिला, गद्य, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता पहिलाच आहे कारणे लिहा. आपल्याला कारण द्यायचं. पंतांची पहिली उडीच शेवटची ठरली कारण. आता इथं बघा, त्यांची शेवटची उडीच पहिली ठरली. इथं बघा दिलेलं आहे कारण. इथं बघा कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. हे त्याचं पहिलेचं उत्तर आहे. दुसरं आहे बघा, दुसरं आहे आचार्य बरोबर शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाही. कारण त्याचं कारण बघा, इथं दुसरं आहे बघा. इथं कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. त्याच्यानंतर आपण दुसरा बघणार आहोत, आकृतीबंध पूर्ण करा. दोरीवरील उड्यांचे झालेले परिणाम. बघा इथं परिणाम कोणते. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली आणि ड्रेसिंग टेबलाच्या तेलांच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली दोरी. तर हा इथं परिणाम हे झालेले आहेत. आता तिसरा आहे सोमत. सोमत. आता आपल्या स्वतःच्या मनात दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेले विनोदी स्पष्ट करा. आता ते दोरीच्या जे उड्या मारण्याच्या प्रसंगातील तो आपण स्वतः लिहायचं आहे. इथं सोमत लिहायचं आहे. इथं आपण येऊ, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा आहे कोणते लिहा. आता रेखा मावशींना दार उघडणारा कोण आहे? अभिषेक. बघा पहिल्यात आहे अभिषेक. स्वच्छतेची भुक्ती असलेली ही स्नेहल आहे. याचं उत्तर काय आहे? स्नेह. पुढचं आता आपण बघणार आहोत, आकृतीबंध पूर्ण करा. रेखा मावशींच्या पायाला धूळ लागण्याची कारणे. तर इथं बघा कारणे दिलेले आहेत. शेणामातीत काम करावं लागतं रेखा मावशीला. वस्तीचा रस्ता बी समजा उखंडलाय. तर बघा इथे त्याचं उत्तर आहे बघा, पॅराग्राफमध्ये आहे. हे बघा, एक हे आणि हा दुसरा. तिसरा आहे, तापानं फणफणली आपली धरती स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा. आता बघा, ताप आल्यावर आता इथं धरती मातेला ताप आलेला आहे. तर आपल्याला काय स्थिती बदलण्यासाठी, तर आपण झाडे लावू शकतो, पाणी जिरू शकतो, पाणी अडवू शकतो. तर असं आपल्याला तिथं सोमत लिहायचं आहे, तुमच्या मतात लिहायचं आहे ते. पुढचं आहे ई, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. शब्दांच्या पलीकडची भाषा स्पर्शाची भाषा आहे. इथं बघा स्पर्शाची. उतार्यात आलेले कवीचे नाव. कवी बा भ बोरकर. हा बघ, कवी बा भ बोरकर. पुढचा आहे दुसरा, आकृतीबंध पूर्ण करा. मनात रेंगळणारे आनंददायक स्पर्श. आता इथं स्पर्श बघा पॅराग्राफमध्ये दिलेले आहेत. हे बघा, कोऱ्या वया पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मोर हिरवळीचा आठवणीचा, पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श, धबधब्यांच्या थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श. तर आपल्याला हे लिहायचं होतं बघा. आनंददायक स्पर्श मनात रेंगाळत राहतात. तरी आपल्याला इथे 4. आता विभाग दुसरा आहे पद्य. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती लिहा. कोणते लिहा? परमेश्वराचे दास संत नामदेव, मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी. पुढची कविता आहे बघा, तर आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द. माताला इथं कवितेत बघा, इथं दिलं आहे कनवाळू आणि चिंतित आहे बघा. हरणीला चिंतित, पाडस चिंतित, हरिण. तर हे शब्द दिलेले आहे. आहे पुढील शब्दांचे अर्थ लिहा. धेनू, काज, अंकिला, सवे. आता धेनूचं काय आहे उत्तर? गाय. काजचं काय आहे? काम. अंकिला परमेश्वर आणि सवेचं सर्व आहे. तर बघा, काव्यसौंदर्य आहे चौथा. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती साधारण स्पष्ट करा. तर संत नामदेवांनी परमेश्वराकडे जो विनंती केलेली आहे ते आपल्याला साधारण सरळ स्पष्ट करायचं आहे. तर कवितेतून तुम्ही ते उत्तर देऊ शकता. इथं बघा कविता, इथं आपल्याला 2 कविता दिलेल्या आहेत. तर तिथं प्रस्तुत कवितेचे कवयित्री लिहायचं. कवितेचा विषय, कवितेतून मिळणारा संदेश, सरळ अर्थ लिहा. कविता आवडण्याचे या ना आवडण्याचे कारण लिहायचं आहे. तर ह्या 2 कविता लिहायचं आहे. ऑप्शन किंवा रंग मजेचे, रंग उद्याचे. या ठिकाणी बघा स्थूल वाचन आहे. खालीलपैकी कोणते 2 कृती तयार करा. जाता असताना कवितेचा अर्थ म्हणजे सूर्य आणि पंथी या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहायचा आहे. आधी केले मग सांगितले
या युक्तीचा यथार्थ मोठे होत असलेल्या मुलांना या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. आणि तिसरा आहे टिप. व्युत्पत्ती कोशाचे कार्य तिथे सांगितलं आहे. विभाग चौथा आहे व्याकरण घटकावरील आधारित कृती. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तुला चित्र काढायला आवडते का? प्रश्नार्थक वाक्य आहे. भारत माझा देश आहे हे विधानार्थी वाक्य आहे. पुढचं आहे कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. नेहमी खरे बोलावे आज्ञार्थी करा. नेहमी खरे बोला हे आज्ञार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला. तो उत्तर आहे तो देखावा खूप सुंदर आहे उद्गारार्थी करा. किती सुंदर देखावा आहे तो. बघा किती सुंदर देखावा आहे तो. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. कोणतेही दोन. तथ्य असणे, सत्यता असणे. वाक्य त्याने सांगितलेल्या गोष्टीमध्ये तथ्य होते. दुसरं आहे उत्साहाला उधाण येणे, खूप उत्साह वाटणे. वाक्य क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आले. ऋण असणे म्हणजे उपकार असणे. त्याचं वाक्यात उपयोग आईवडिलांचे आपल्यावर खूप ऋण आहेत. पुढचं आहे भाषिक घटकावर आधारित कृती शब्दसंपत्ती. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. दिवसचा दिन येईल, नदी सरिता येईल त्याचं उत्तर. विरुद्धार्थी शब्द विश्वास अविश्वास, सुंदरचं कुरूप येईल. पुढचं आहे वचन बदला. वचन बदला. पाऊलचं आहे पाऊले, गाडीचं आहे गाड्या. समूह शब्दातील एक शब्द लिहा. कविता करणारा कोण असतो? कवी असतो. कोण असतो? कवी असतो. लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. तर इथं हा मूळ आहे. इथं पहिला उकार आहे तर मूळ इथं दुसरा उकार आहे. हा शब्द आहे इथं. आणि दक्षिण हा दुसरा क्षी आहे तर इथं पहिलं आहे. आणि हे वाक्य जसं जसं पुन्हा लिहायचं. वाघिणीने नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. इथं वाघिणी बघा इथं दुसरी विलांटी आहे तर इथं आपल्याला पहिली विलांटी घ्यायची आहे. आणि बांबूच्या हा बूला दुसरा उकार द्यायचा आहे. विरामचिन्हे बघा. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पूर्ण लिहा. पंत फरक दिसतो हां. तर इथं बघा पंत झाल्यानंतर तिथं स्वल्पविराम द्यायचा. आणि फरक दिसतो हां इथं उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. बघा हे मी आज दिलेलं आहे बघा. असं उत्तर तिथं लिहायचं आहे तुम्हाला. बाबा इथं बघा मी स्वल्पविराम दिला आहे. तुम्ही मला ओळखले का? इथं प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. लास्टला काय द्यायचं आहे? प्रश्नचिन्ह. काय द्यायचं आहे? प्रश्नचिन्ह. पुढं पत्रलेखन आहे, उपयोजित लेखन आहेत. तर बघा इथं तुम्हाला चला हस्ताक्षर सुंदर करूया. ज्ञानमंदिर संस्था धुळे आयोजित सुंदर हस्ताक्षर वर्ग 1 जून ते 10 जून. शालेय विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. संपर्क व्यवस्थापक ज्ञानमंदिर संस्था, आधार कर मार्ग धुळे. त्यांचा जीमेल दिलेला आहे. आता हे पत्र तुम्हाला फॉर्मल आहे. तर बघा हस्ताक्षर वर्गात सहभागी करून घेण्याची. आता हा तुमचा विषय आहे. बघा हे विषय आहे. तुम्ही यांना पत्र लिहिणार आहेत. हा पत्ता तुमचा आहे. आणि लिहिणारा कोण आहे? योगेश युगंधर भावे, विद्यार्थी प्रतिनिधी. तर एकदम सोपा पत्रलेखन आहे. पुढं आहे सारांश लेखन. तर तुम्हाला बघा विभाग 1 नंबर गद्य ही प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उत्तराचे 1/3 1/3 लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं शॉर्ट लिहायचं 1/3 करायचं आहे. खालील पैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन. बघा इथं तुम्हाला संगणक वर्गाची जाहिरात बनवायची आहे. आकर्षक. त्याच्यात तुम्ही काय सोडू देणार, फॅसिलिटी काय आहे, तज्ञ मार्गदर्शक, कालावधी सर्व तुम्हाला इथं जाहिरात लेखन बनवायचे आहे. नंतर बातमी लेखन आहे. बातमी लेखन हे मराठी भाषा दिनावर आधारित आहे 27 फेब्रुवारी. तर ही तुम्हाला याची बातमी तयार करायची आहे. पुढचं आहे कथालेखन आहे. कथालेखन बघा एक खोडकर मुलगा गुरे राखण्यास रानात जातो. अनेक खोड्या, एक दिवस लांडगा आला रे लांडगा आला सवरणे, लोक काठ्या घेऊन धावत येणे, मुलगा हसत सोडणे, अनेक वेळा करणे, एक दिवस खरा लांडगा येतो, ओरडणे, कोणीही मदतीला न येणे, नुकसान तात्पर्य. आता इथं तुम्हाला गोष्टीचं नाव घ्यावं लागेल. लांडगा आला रे लांडगा आला. आता ही पूर्ण तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. आणि इथं तुम्हाला तात्पर्य कधीही खोटे बोलू नये. इतर त्याचं तात्पर्य दुसरं येईल. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. लेखन कौशल्य व प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचं आहे. इथं बघा मी पाहिलेलं प्रदर्शन, तुम्ही पाहिलेलं प्रदर्शन, प्रदर्शनाचा प्रकार, ठिकाण, आवडलेल्या गोष्टी आणि अविस्मरणीय अनुभव हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. 4 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचं आहे. पुढचं आहे आत्मकथन.
छत्री, मी छत्री बोलते. छत्रीचा रंग, रूप, प्रकार, उपयुक्तता, मनातील खंत, काळानुरूप झालेला बदल, ही मी छत्री बोलते. म्हणजे ही काय तुम्हाला आत्मकथन, स्वतः छत्री बोलते अशा याने लिहायचं आहे. छत्रीचे प्रकार, त्यांचा रंग, रूप, त्याची उपयुक्तता काय आहे, छत्रीच्या मनातील खंत काय आहे, काळानुरूप झालेले बदल छत्रीमध्ये तुम्हाला तिथे लिहायचं. पुढचं आहे वैचारिक. दिलेल्या विषयावर तुमचे विचार मांडा. अंधश्रद्धा एक शाप. आता इथं तुमचं अंधश्रद्धेबद्दल तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. अंधश्रद्धा एक शाप याच्यावर तुमचं मत मांडायचं आहे आणि सविस्तर मत मांडायचं आहे. आणि अशा प्रकारे इथं पेपर हा संपलेला आहे.